आणि मी विनंती करते आपले जे आता उत्सव मूर्ती आहेत मराठी कामगार सेना अध्यक्ष कामगार नेते महेश जाधव साहेब यांनी मनोगत स्पष्ट करावे. सर्वांना जय महाराष्ट्र. घोषणा फक्त दादांच्या झाल्या पाहिजेत. बस झालं. बस 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 दादा बस. मुळात मला भाषण करणं माझा पिंड नाहीये, तरी सुद्धा मी भाषण करण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राचे आदरणीय अजितदादा, व्यासपीठावर असलेले माननीय सुनील तटकरे साहेब आणि जमलेले माझे सर्व बंधू बहिणींनो आणि कामगारांनो. साहेब, मी ज्या पक्षात 23 वर्ष काम करत होतो, म्हणजे त्यातला 23 वर्षातला काही भाग भारतीय विद्यार्थी सेनेशी संबंधित होता आणि नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित होता. मला एवढंच वाटायचं की नेहमी वाटायचं की मी ज्या पक्षाचा प्रमुखाकडे काम करतोय सगळं होतंय, पण माझ्या नेत्याकडे अजितदादांसारखं विजन किंवा त्यांच्यासारखं सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न ऐकणारा आमच्याकडे कोणी नव्हतं, याचं दुर्दैव वाटत होतं. कधी ऐकलं जायचंच तर ते आता त्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर काय बोलायचं, त्याच्यावर बोलून वेळ न घालवता दादांना एवढंच सांगतो की दादा, महाराष्ट्रातला मराठी कामगार सेनेचे जवळजवळ 1,68,000पेक्षा जास्त सभासद आहेत. 2014 ते 17च्या दरम्यान हिची स्थापना झाली आणि आज ती पूर्ण महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात पदाधिकारी आहेत, तालुक्यात पदाधिकारी आहेत. फक्त मला तुमचा दादा एवढ्यासाठीच आशीर्वाद हवा आहे की ह्या सगळ्या विषयातून आमच्या कामगारांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे. त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद मला नेहमी मिळावे. शेवटी कामगारांचे प्रश्न मिटले, त्यांचे विषय मिटले तर आणखीन एक दुसऱ्या कामगार नेत्याला काही लागत नाही. अनेक प्रश्न आहेत, जसं स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे कामगार आहेत त्यांचे प्रश्न आहेत, अंगण सेविका वाडिका त्यांचे प्रश्न आहेत, आशा वर्कर्स आहेत, आपले सुरक्षा रक्षक आहेत, अशा संघटित असंघटित अशा सर्व प्रकारचे कामगार आपल्या संघटनेत आहेत. पण सातत्याने प्रश्न सोडवायच्या वेळेला बरेचसे प्रॉब्लेम यायचे, सत्तेत नसल्याच्या मुळे बऱ्याच त्रास व्हायचा. पण मला एवढंच वाटतं की ह्यातले जे प्रमुख प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी दादा आपल्याला नेहमी हात देतील, मदत करतील. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला आणि आपण बहुसंख्य वतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आपल्याला अशाच पद्धतीचे पक्षप्रवेश, अशाच पक्ष मेळावे आपल्याला जिल्हाभर घ्यायचे आहेत. आज आलेली ताकद छोटीशी आहे, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अजून ताकदीने काम करायचं आहे. दादा, मला एवढंच नम्रपणे सांगायचं आहे की जर तुम्ही माझ्यावर आशीर्वाद आणि तटकरे साहेब तुम्ही माझ्यावर आशीर्वाद ठेवले तर मी तुम्हाला एक किस्सा सांगायला राहून गेला.
म्हणजे पूर्वीचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव काय फरक पडतो. मी अजून पक्षात प्रवेशही केला नव्हता. मी तटकरे साहेबांकडे सहज गेलो, म्हटलं साहेब असा असा कामगारांचा प्रश्न आहे, आणि वेळही नव्हती घेतली. पण त्यांनी लगेच उचलला, आयुक्तांना फोन लावला, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कामगारांना सांगितलं की असा असा प्रश्न आहे, तो मार्गी लागला पाहिजे, कामगारांच्या बाजूने निर्णय लागला पाहिजे. ही भूमिका माझ्या पक्षात मला कधी अशा पद्धतीने ट्रीट केलं गेलं नव्हतं. कारण दुपारनंतर कधी भेटायचं, काय करायचं, कधी वेळ मिळायची, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मला भाषण करताना मी भाषण करत नाही सर, मला भाषणाची सवयही नाही आहे. पण मी कार्यकर्ता म्हणून जेन्युअनली लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं काम करतो. महाराष्ट्रातल्या अनेक समस्या आहेत, अनेक कामगारांचे समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते सातत्याने मिटले पाहिजेत. ते होऊ नये पुन्हा पुन्हा त्यांना प्रॉब्लेम्स. आणि हे सगळे कामगार क्लास 4चे कामगार आहेत, तर त्यांना नोकरीत संधी मिळाली पाहिजे, त्यांना बाकी सगळ्या गोष्टींचे पगार वेळेवर मिळाले पाहिजेत, त्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत. ह्या सगळ्या विषयासाठी दादांनी आणि तटकरे साहेबांनी माझ्यावर नेहमी आशीर्वाद ठेवावे. आणि मी जास्त बोलत नाही, आणि मला एवढंच कळतं की दादांनी दिलेला शब्द दादा नेहमी पाळतात, आणि त्यामुळे आम्हाला 100% विश्वास आहे येणाऱ्या काळात कामगारांचे सर्व प्रश्न दादा मार्गी लावतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.